भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. आणि ही भगवद्गीता 500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्राच्या भूमीवरती सांगितले. अर्जुन गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये होता आणि भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला त्या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी एक तत्त्वज्ञान सांगितलं. या तत्त्वज्ञानाचं नाव आहे भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये फक्त तत्त्वज्ञान आहे. काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कसं झोपायला पाहिजे, कसं उठायला पाहिजे, कुणाशी कसा व्यवहार करायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, मनावर नियंत्रण कसं ठेवायला पाहिजे, इंद्रिय ताब्यात कसे ठेवायला पाहिजेत, हे सर्व ज्ञान भगवंतांनी, विशेष करून तुम्ही कोण आहात, मी कोण आहे आणि भगवंतांचं अस्तित्व आहे का, परमात्मा कोण आहे, आत्मा कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी कुठे दिलेली आहेत? भगवद्गीतेमध्ये. तर हे झालं भगवद्गीता. भगवद्गीता म्हणजे एक प्रकारचं मॅन्युअल आहे. जसं एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याबरोबर एखादं पुस्तक मिळतं आणि कसं चालवायचं त्यामध्ये लिहिलेलं असतं. अगदी याचप्रमाणे भगवद्गीता आहे. परंतु भागवत नेमकं काय आहे? आणि त्यात श्रीमद भागवत असं म्हटलं जातं. श्रीचे अनेक अर्थ आहेत. श्री म्हणजे ऐश्वर्य, श्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे राधा. श्रीचे अनेक अर्थ आहेत. वेगवेगळ्या आचार्यांनी याचे वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत. श्रीमद म्हणजे जे ऐश्वर्याने परिपूर्ण आहे, जे ऐश्वर्य प्रदान करतं, असं कोण? भागवत. भागवत काय प्रदान करतं? ऐश्वर्य. संपत्ती प्रदान करतं, ऐश्वर्य प्रदान करतं, सुख प्रदान करतं, ते म्हणजे श्रीमद. आणि दुसरा अर्थ सांगितला आहे श्री म्हणजे राधा. तर राधा, श्रीमद, राधा कोणाचं गायन करते आहे? भागवत. राधाच एक उत्तम भागवत आहे. भागवत एक शास्त्रामध्ये भागवत हा शब्द कसा आला तर भगवान, भगवान आणि भगवानाचे, भगवान या शब्दाचा अर्थ काय? 6 ऐश्वर्य ज्याने धारण केलेले आहेत. 6 ऐश्वर्य ज्याने धारण केलेले आहेत तो व्यक्ती भगवान आहे. आणि भगवान पासून मग भागवत, भागवत जो भगवंताचा भक्त आहे त्याला भागवत म्हटलं जातं. तर महाभागवत असाही शब्द ऐकला असेल आपण. महाभागवत, भगवंतांचा भक्त म्हणजे भागवत. आणि श्री राधा ही भगवंतांची सर्वात मोठी भक्त आहे. आणि यामुळे या ग्रंथामध्ये काय वर्णन केलेलं आहे? या ग्रंथामध्ये भगवंतांच्या लीलांचं गुणगान केलेलं आहे. भक्तांच्या आणि भगवंतांच्या मधल्या आदानप्रदानाचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. मधुर मधुर लीलांचं गायन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून श्रीमद भागवत हा रसाळ ग्रंथ आहे म्हटलेला. कसा आहे? भगवद्गीता जर ऐकायला गेला तर झोप येते. तत्वज्ञान आहे, मी शरीर नसून मी आत्मा आहे. नुसतं जसं प्रवचन ऐकलं तर असं मनाला बरं वाटत नाही. पण भागवत जे आहे असं ऐकतच राहावं असं वाटतं. आणि कसं आहे भागवत तेही सांगितलेलं आहे. पुढे आपण चर्चा करूच आपण त्या भागवताची. पण हे जे भागवत आहे, असं हा संस्कृत शब्द आहे. भारत आपण ऐकलं, भारत हाही संस्कृत शब्द आहे. म्हणजे प्रकाश, रथ म्हणजे प्रकाशाच्या दिशेने रथ आरूढ होतो, म्हणजे भारत. जो देश प्रकाशाच्या दिशेने आरूढ होतो तो भारत, असं भारत देशाचं नाव आहे. तसं भागवत याच्यामध्ये पण काय, जे आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणतं ते भागवत. ते प्रकाश घेऊन येतं, एनलायटन करतं जीवन पूर्णपणे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे भागवत. तर या शब्दामधला जर भा काढून टाकला तर खाली काय शिल्लक राहतं? गवत शिल्लक राहतं फक्त. गवताला काही किंमत आहे का? काही किंमत नाही जास्त. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये भागवत असायला पाहिजे. आणि हे भागवत जे आहे हे असं शिरोमणी आहे. 4 वेद दधी, 4 वेद दह्याप्रमाणे आहेत म्हटलेलं आहे. असं 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद. अजून काय तुम्हाला आठवते काय? 4 वेद, पुढं काय? 108 उपनिषद, आणि पुढं काय? 18 पुराण. असं 17 पुराण म्हणूया आता. 18वं पुराण भागवत पुराण आहे. येते का लक्षात तुमच्या? 18वं पुराण काय? हे भागवत आहे. 17 पुराणच होती आधी, आणि मग 6 शास्त्र आहेत. 4 वेद दधी म्हटलेलं आहे. हे 4 वेद दही आहे, दही. आणि दह्याला काय करायचं असतं? मग नंतर एक रवी घ्यायची
आणि रवीने घुसळणी करायची. आणि घुसळल्यानंतर काय होतं, भागवत नवणीत, मग वरती लोणी येतं. लोणी, दही जर घुसळलं की वरती काय येतं, लोणी येतं. तसं वेदांचं जर मंथन केलं, हे वेद जर घुसळले, त्याच्यापासून एक लोण्याचा गोळा तयार होतो, जो श्रीकृष्णांना फार आवडतो. तर ते लोण्याचा गोळा म्हणजेच भागवत आहे. वेदांचं मंथन केल्यानंतर 4 वेद दधी भागवत नवणीत, मथिले न शुके खाईले न परीक्षित. असं मंथन कोणी केलं? शुकदेव गोस्वामींनी केलं गंगेच्या किनारी 7 दिवस 7 रात्र. आणि तो लोण्याचा गोळा काढून कोणाला खायला दिला? खाईले न परीक्षित, त्या परीक्षित महाराजांना हे लोणी खायला दिलं, हे भागवत ऐकायला दिलं. तर अशा प्रकारे हे भागवत जे आहे, असं भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत? 18,000. आणि रामायणामध्ये किती श्लोक आहेत तो? मी सांगतो, 24,000. महाभारतामध्ये किती श्लोक आहेत? मी सांगतो, 1,00,000. तर असं माहीत पाहिजे. तर भागवतामध्ये 18,000 श्लोकांचं भागवत आहे. आणि 18,000 श्लोकांच्या भागवतामध्ये 350 अध्याय आहेत. किती? 350 अध्याय. म्हणजे 350 अध्याय, तर रोज एक अध्याय वाचला तर वर्षामध्ये आपलं पूर्ण होऊ शकतं भागवत. एक जर अध्याय वाचला तर. आणि याच्यामध्ये 10वा स्कंद म्हणजे फार मोठा आहे. 10वा स्कंदाची बघायचं 4 ग्रंथ आहेत, एकाचे 4 केलेत. याच्यामध्ये 90 अध्याय जवळपास 10व्या स्कंदामध्येच. म्हणजे भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करण्यासाठीच भागवत लिहिलं होतं ॲक्च्युली. आणि ते जास्तीत जास्त गुणगान केलेलं आहे. परंतु जे सुरुवातीला आपण काय म्हणतो, जी सुरुवात करण्याआधी थोडीशी सुरुवात करावी लागते ना, पायाभरणी थोडीशी, तो प्रस्तावना. ती प्रस्तावना म्हणजे भागवत आहे सगळं. 10व्या स्कंदापर्यंत प्रस्तावनाच म्हटलं तर काही हरकत नाही. आणि मग नंतर मग ते, म्हणून भागवतामध्ये तसे 10 विषय सांगितलेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतया मन्वंतरेषु विषाणू कथा निरोधो मुक्तीर आश्रया. 10 विषय सांगितले भागवताचे. त्याची डिटेल चर्चा आपण नाही करणार. सर्ग, विसर्ग, स्थानं, पोषण, सृष्टी, प्रेरणा, मन्वंतरम, ईशाणू कथा, निरोध, मुक्ती, आश्रय. याच्यातला सगळ्यात शेवटी आहे आश्रय. भागवत वाचल्यानंतर काय व्हायला पाहिजे? भगवंतांच्या चरणाचा आश्रय ग्रहण करायला पाहिजे भक्ताने. तर त्यासाठी भागवत आहे. आणि म्हणून भागवत जे सांगितलंय, हे भागवत भक्तांच्या जीवनामध्ये डेली रुटीनमध्ये भागवत पाहिजे. म्हणून नित्यम भागवत सेवया असं म्हटलेलं शास्त्रामध्ये. काय म्हटलंय? नित्यम भागवत सेवया. असं म्हणू शकले असते ना, कधी कधी भागवत सेवया असं म्हटलंय कधी. तर नित्य भागवत हे नित्य ऐकलं पाहिजे, नित्य श्रवण केलं पाहिजे. असं म्हटलंय, साधू संग नामकीर्तन भागवत श्रवण मथुरावास श्रीमूर्तीर श्रद्धया सेवण. 5 गोष्टी सांगितल्या. कोणत्या कोणत्या? साधू संग. सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही साधूचा संग केला पाहिजे. आणि साधू संघ हा जगातला सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. संतांचा संघ, शुद्ध भक्तांचा संघ शक्यतो मिळत नाही. साधू संघ सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संगे सर्व सिद्धी है. एक लव डोळ्याची पापणी लवते ना लवते, एवढ्या वेळासाठी जरी तुम्हाला संतांचा संघ भेटला, साधूचा संघ भेटला, तर म्हणे सगळ्या सिद्धी प्राप्त होतील तुम्हाला, असं म्हणलेलं आहे. म्हणून संत संघ भक्तांसाठी सर्वत्र हुडकायला पाहिजे. कुठे जर सत्संग चालू असेल, लगेच गाडीला किक मारून निघायचं. कारण संतांचा संघानेच मनुष्य भक्तीमध्ये टिकून शकतो. एकांतिक हरिर भक्ती उत्पाते व कल्पते. एकटा जर भक्ती करायला लागला घरात बसून, तर तो उत्पात माजवणार. उत्पात म्हणजे काय? उत्पात कसा माजवणार? त्याला वाटतंय की मी भक्ती करतोय, त्याला वाटतं मी जप करतोय, पण तो जप नसतो. समजते का? म्हणून कधी कधी या ठिकाणी सांगितलेलं आहे की साधू संघ, पहिली गोष्ट सांगितली साधू संघ. दुसरं आहे नामकीर्तन. नामकीर्तन श्रवण कुठं करायचं? संतांबरोबर बसून करायचं. भक्तांच्या मेळ्यामध्ये बसून नामस्मरण करायला पाहिजे. श्रवणसुद्धा भक्तांच्या मुखातून ऐकायला पाहिजे. आजकाल मोबाईलवरती भरपूर गाणी वगैरे येतात. जसं काही पिक्चरचीच गाणी असतं असं वाटतं कधी कधी. भगवंतांचीच गाणी असतात, परंतु ही गाणी ऐकल्याने हृदय स्वच्छ होत नाही. कारण
भक्तांच्या मुखामधून ऐकायला पाहिजे. ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष पाहिलेला आहे, ज्या व्यक्तीचा संप्रदाय आपल्याला माहिती आहे, आपण त्याला प्रत्यक्ष भेटलो असेल तर मग ऐकायला काही हरकत नाही. मोबाईलवर कुठलीही भक्तिगीतं भावगीतं ऐकून भावविभोर होण्याची गरज नाही. तर श्रवण हे केवळ गुरूंच्या मुखातूनच करायला पाहिजे, तर हृदय शुद्ध होतं. अन्य श्रवण करणं हा इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय भोग सांगितलेला आहे. दुसऱ्यांच्या मुखातून ऐकणं, चांगलं वाटते कथा म्हणून ऐकणं. कथा ही हृदय शुद्ध करण्यासाठी असते, कीर्तन हे हृदय स्वच्छ करण्यासाठी असतं, तुमच्या कानाला गोड वाटावं म्हणून नसतं. म्हणून असं कोणाकडूनही ऐकायला नाही पाहिजे. हे भागवत विशेष करून कोणाकडूनही ऐकायला नाही पाहिजे. तर कीर्तन एक वेळ ठीक आहे, पण भागवत तरी नाही ऐकायला पाहिजे, कारण हे तत्वज्ञान, ही लीला एक शुद्ध भक्तच व्यवस्थित पद्धतीनं सांगू शकतो. म्हणून भागवत ऐकताना भागवत महाभागवत व्यक्ती पाहिजे असं म्हणलेलं आहे. कोणाच्या मुखातून ऐकायला पाहिजे? महाभागवताच्या मुखातून ऐकायला पाहिजे, प्रभुपाद महाराजांच्या मुखातून ऐकायला पाहिजे, आपल्या गुरूंच्या मुखातून ऐकायला पाहिजे, शुद्ध भक्तांच्या मुखातून भागवत ऐकलं पाहिजे. अन्यथा दूध आहे, मग त्या दुधाला जर सापाने स्पर्श केला असेल आणि असं दूध जर आपण पिला तर काय होईल? काय होईल? मृत्यू होईल. ते दूध नाही राहिलं, आता ते काय झालं? विष झालं. तसं श्रीमद भागवताला जर जे भक्त नाहीत त्यांनी जर स्पर्श केला, त्यांनी जर वाचन केलं आणि आपण ऐकलं, त्यांच्या मुखातून जर भागवत ऐकलं तर ते विषाप्रमाणे असेल, आपली भक्तिलता जळून जाईल, भक्ती नष्ट होईल असं सांगितलेलं आहे. म्हणून कथा ऐकत असताना केवळ गुरूंच्याच मुखातून ऐकली पाहिजे, ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, ज्यांची परंपरा माहीत आहे, अशा वैष्णवांकडून ऐकलं पाहिजे. समजलं का सर्वांना? दोन गोष्टी. पहिलं साधू संघ, संतांचा संघ पण फार मोठा विषय, पण आता चर्चा नाही करणार. कोणाचा संघ घ्यायला पाहिजे? सगळ्यांना संत म्हणता येत नाही. कपाळाला गंध लावला म्हणजे संत होत नाही, गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणून संत होत नाही, भगवे कपडे घातले म्हणून संत होत नाही. तर संतांचं वर्णन फार वेगळं तुम्हाला माहिती आहे. तर अशाच लोकांचा संघ करायला पाहिजे. कोणालाही पूजापाठ, कोणाची पूजा पाय धुतले नाही पाहिजे, तर संतांचीच पूजा केली पाहिजे, संतांकडून ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. साधू संघ, नाम कीर्तन, भागवत श्रवण. तिसरा मुद्दा सांगितला आहे की तुम्ही भागवत श्रवण करा संतांच्या मुखातून. आणि चौथा मुद्दा सांगितलेला आहे मथुरावास, तर धामणीवास. तर कमीत कमी आता अधिक महिना चालू आहे, तर कुठंतरी जाऊन 3 दिवस कमीत कमी राहिलं पाहिजे असा नियम आहे शास्त्राचा, की मथुऱ्यासारख्या धामामध्ये, मथुरा असेल, वृंदावन असेल, पंढरपूर असेल, अशा ठिकाणी आपण राहिलं पाहिजे जाऊन. त्याला मथुरावास असा शब्द इथं म्हटलेला आहे. आणि शेवटचं काय म्हटलेलं आहे? श्रद्धया श्रीमूर्तीर श्रद्धयाय सेवण. तर आपण काय करायला पाहिजे? श्रीमूर्ती म्हणजे भगवंतांच्या, विशेष करून ग्रहस्थानी घरामध्ये विग्रह असावे आणि त्या विग्रहाची भगवंतांची विशेष शृंगार करून, विशेष भगवंताची काळजी घेऊन घरामध्ये पूजा करावी. या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत एका भक्तासाठी. जर तुम्हाला भक्त बनायचं आहे तरी 5 गोष्टी करा. काय काय करा? बोला. साधू संग 2, नामसंकीर्तन 3, भागवत श्रवण 4, मथुरावास 5, भगवंतांची सेवा, आरच्या विग्रहाची सेवा. तर या 5 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भागवताचं श्रवण, संतांच्या मुखातून भागवत ऐकणे. हृदय शुद्ध होतं भागवत ऐकल्यानंतर. हृदयामधला मळ, हृदयातली घाण निघून जाते ज्यावेळेला आपण श्रीमद भागवत ऐकतो. त्यावेळेला हे श्रीमद भागवत असं हृदयामध्ये उतरतं आणि या हृदयामधली म्हणजे कानाच्या आधी आपण ऐकतो कानाच्या माध्यमातून, आणि ऐकल्यानंतर हा रस आहे, रस असं म्हणलं श्रीमद भागवतामध्ये. हा रस कसा आहे? पिबत भागवतम रसमालयम, असं भागवतातच म्हटलंय की काय आहे? निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद्रव अमृत संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुका. काय म्हटलंय? निगम, हे जे श्रीमद भागवत आहे, हे भागवत, आता इथं झाडाला आंबे लागलेत, सुंदर आंबे लागलेले झाडाला. तर हे आंबे अजून कच्चे आहेत ना, याला अजून पाड आलेलं नाही आहे. तर ह्याला पाड येणार आणि पाड आल्यानंतर इतकं पिकणार, पिकल्यानंतर मग ते गळून पडणार खाली. तर तो जो गळून पडलेला आंबा आहे, त्या आंब्यामध्ये रसीला आंबा आहे, रसीला. त्याच्यामध्ये इतका रस आहे त्या आंब्यामध्ये
निगम कल्पतरोर गलितम फलम, ते फळ गळून पडल्यानंतर शुखमुखाद्रब अमृत संयुतम. तसं शुकदेव गोस्वामींनी जेव्हा हे भागवत सांगितलं तेव्हा ते भागवत सांगितल्यानंतर त्यांच्या मुखातून जणू काय जसा रसच प्रकट होत आहे. त्यांच्या मुखामधून रसच प्रकट होत आहे. असं जर एखादा फळ असेल आणि ते पिकलं की त्याला टोच मारतो. कोण टोच मारतं? कोण? पोपट आहे ना. पोपट येतो आणि त्या फळाला अशी टोच मारतो. फळाला टोच मारल्यानंतर या ठिकाणी जेव्हा ते फळ जे आहे अजून गोड लागायला लागतं. कोणी कोणी खाल्लंय सांगा बरं? असं फळ कोणी खाल्लंय? पोपटाने चाखलेलं फळ कोणी खाल्लंय? हात वरती करा. मोठा हात वरती करा. म्हणजे त्याला कमीत कमी हे उदाहरण समजेल ना. ज्यांनी खाल्लंच नाही त्याला काय कळणार आहे? नीट बस रे, धोतर नीट घेते, पाय सगळं चड्डी दिसायला लागली तुझी. तर काय सांगत होतो मी? पोपटाने खाल्लेलं जे फळ आहे ते पोपटाने खाल्लेलं फळ जे आहे ते अजून रसाळ होतं, रसाळ. आणि याच्यामध्ये इतका रस, ऑलरेडी ते पिकलेलं फळ आहे आणि त्याला पोपटाने जर चोच मारली तर त्याची गोडी इतकी वाढते. तसं शुकदेव गोस्वामी सुद्धा पोपटच आहेत. खरंच पोपट आहेत. शुक म्हणजे काय? संस्कृतमध्ये पोपटाला शुक म्हणतात. शुक म्हणजे पोपट. आणि हा पोपट कुठे राहतो? गोलोक वृंदावन धामामध्ये राधाराणीच्या हातावरती बसलेला आहे पोपट. आणि हा पोपट काय करतो? राधाराणी आणि भगवंतामध्ये व्हॉट्सअपचं काम करतं, मेसेज पाठवण्याचं काम करत आहे. यांचे मेसेज यांना. आणि खरंच या शुकदेव गोस्वामींनी जेव्हा हे भागवताला स्पर्श केला त्यावेळेला हे भागवत काय झालं? आधीच पिकलेलं फळ होते भागवत म्हणजे. कारण ते काय नवनीत आहे, असं सगळ्याचा सार काढलेला आहे सर्व शास्त्राचा मिळून. आणि त्याला स्पर्श केला, टोच मारली. कोणी? शुकदेव महाराज की. शुकदेव गोस्वामींनी या फळाला चोच मारली आणि या फळाला भागवताला चोच मारली. आणि भागवताला चोच मारल्यामुळे ते इतकं रसाळ झालं. आणि याचा रस जो आहे, पिबत भागवतम रसमालयम. आलय म्हणजे घर. त्या पुस्तकालयामध्ये काय भेटतं? पुस्तक. भोजनालयामध्ये काय भेटतं? भोजन. असं भागवताला काय म्हणले? रसमालयम. रसमालयम म्हणजे इथं रस भेटतो. कशाचा रस भेटतो? आंब्याचा. आंब्याचा रस भागवतामध्ये कशाचा रस आहे? आंब्याचा रस किती छान वाटतो प्यायला, आहे की नाही? आंब्याचा रस. आणि बाकीचे वेगवेगळे रस पण आहेत, छान वाटतात प्यायला. पण भौतिक जगातल्या एखाद्या फळाचा रस एवढा सुंदर आहे. आध्यात्मिक जगातला जो पोपट आहे त्याने हे चाकलेलं फळ आहे भागवत आणि भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. तर याच्यामध्ये जो रस आहे, रसमालयम, इतका रस आहे. पिबत भागवतम, भागवत प्या म्हटलंय, प्या. चाखू नका नुसतं, थोडीशी चव बघतो नसे असं, किंवा असं चावू नका. आता बघा, भागवत इतकं महान आहे, पण जेवढे लोक महान असतात तेवढेच ते नम्र असतात. आणि जेवढं झाडाला फळं जास्त तेवढं झाड वाकलेलं असतं. बरोबर आहे की नाही? तसं जेवढा महान ग्रंथ तेवढा तो ग्रंथ सोपा पण होतो. संत मंडळी त्याला सोपं करतात खाण्यासाठी, आपल्याला पचवण्यासाठी. चावायचं अवघड असतं, चावायचं अवघड आहे, मग चोखायचं अवघड आहे, चावायचं अवघड आहे, आणि चाटायचं पण अवघड आहे. परंतु हे जे रस आहे, हे जे भागवत आहे, प्या म्हटले, प्या. हे भागवत काय करा तुम्ही, प्या. प्यायचं काय अवघड आहे का हो? लहान मुलगा पण पिऊ शकतो, तरुण व्यक्ती पण पिऊ शकतो, म्हातारा पण पिऊ शकतो. म्हणून हे भागवत जे आहे, हे भागवत सोपं केलं, सोपं. हे भागवत सोपं केलं. पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका. हे कोणासाठी आहे? पण हे कोणासाठी आहे? रसिक लोकांसाठी आहे. रसिक म्हणजे ज्यांना भगवंतांचा रस चाकायचा आहे. असं भगवंताचं नाव एक आहे, रसिक शेखर. तर हे या भगवंताला ज्याला जाणायचं आहे त्यांच्यासाठी हा रस आहे. तर हा रस विशेष आहे म्हटलेला आहे. आणि हे जी भागवतामा आहे, श्रीमद भागवताच्या भागवतामध्येच वर्णन केलेलं आहे की भागवत म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. सर्वश्रेष्ठ ग्रंथामध्ये श्रेष्ठ आहे असं काय वर्णन येतं? निम्नगाणाम यथा गंगा, निम्नगाणाम यथा गंगा.
म्हणजे सर्व नद्यामध्ये गंगा नदी पवित्र आहे. देवानाम अच्युतो तथा यथा, सर्व देवामध्ये अच्युत कृष्ण भगवान श्रेष्ठ आहे. वैष्णवानाम यथा शंभो पुराणानाम इदम तथा, सर्व वैष्णवामध्ये महादेव शंभू महादेव श्रेष्ठ आहेत. आणि पुराणानाम इदम तथा, सर्व पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कुठलं आहे? श्रीमद भागवत पुराण की. हे श्रीमद भागवत पुराण सर्वामध्ये श्रेष्ठ आहे म्हणलेलं आहे. 17 पुराणं होती आधी, 17 पुराणं होते, 18 नव्हते पहिले. किती होते? 17 होते. म्हणजे 17 पुराणं जे आहेत हे 17 पुराणं ऐकली लिहिली त्या व्यासदेवांनी बद्रीनाथमध्ये. बद्री विशाल भगवंताचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी व्यासदेवांची गुफा सुद्धा आज पण आहे ती गुफा, आणि गणपतीची गुफा आहे. गणपतीने लिहून घेतलं, व्यासदेवाने सांगितलं, आणि याच्यामध्ये ते जे लिहिलं गणपतीने व्यासदेवाने सांगेल तसे भागवत 17 पुराणं लिहिली. पण व्यासदेवांना काही आनंद येईना झाला, व्यासदेवांना असं मन प्रसन्न होईना व्यासदेवांचं. आणि तेव्हा मग नारद त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला आनंद होईना कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लिहिलेलं नाही अजून, त्यामुळे तुम्हाला पूर्णत्व येईना, ते आनंद येईना म्हटले, तुम्ही ते लिहा म्हटले. आणि म्हणून भगवंतांचं चरित्र लिहिण्यासाठी 18व्या पुराणाची निर्मिती झाली, आणि ते 18वं पुराण म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि मग ते लिहिल्यानंतर, भागवत लिहिल्यानंतर व्यासदेवांना फार आनंद झाला, फार आनंद झाला, संतुष्ट झाले. याचं वर्णन प्रथम स्कंदामध्ये आहेच आहे. तर अशा प्रकारे हे जे भागवत आहे हे भागवत भगवंत सुद्धा गायन करतात याचं. कारण भगवंत काय करतात, तो कोणी विचारलंय भगवंत काय करतात, तर काय सांगायचं? भगवंत एकच काम करतात, भगवंत आपल्या भक्ताचं गुण गात राहतात. नुसतं भगवंताचंच गुण नाही याच्यामध्ये, कारण भगवंतांची चरित्र, भगवंतांची लीला मला वर्णन करायची आहे म्हटल्यानंतर नुसतंच कृष्ण असं म्हणून जमेल का? कृष्णाने काहीतरी त्याला जोडावं लागेल ना, कुठे गोपी जोडावी लागेल, एखादा सखा जोडावं लागेल, एखादी गाई जोडावं लागेल, काहीतरी करावं लागेल ना, यमुना जोडावं लागेल. मग सगळे आले की सगळे, म्हणजे भगवंतांचं वर्णन करण्यासाठी सर्वांचं वर्णन करावं लागलं, भक्तांचं वर्णन करावं लागलं. आणि अशा प्रकारे श्रीमद भागवतामध्ये हे भक्तांचं आणि भगवंतांचं वर्णन आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भगवंत काय करतात, कोणी विचारलं काय सांगायचं? भगवंत भक्तांचं गुणगान, नेहमी भक्तांचं गुणगान करत असतात भगवंत. नारदाला भगवंत सांगतात की जिथं तिथं म्हणजे माझं गुणगान चालू असतं तिकडे मी स्वतः प्रकट होतो. नारदा उभा तिथे मी, जेथे माझे भक्त गाती तेथे मी उभा. नारदाला सांगतात भगवंत. यत्र गायंती मात्र तिष्ठामी. तर असं म्हणलेलं आहे की भगवंत सुद्धा जिकडे भागवत वाचलं जातं तर तिकडे भगवंत प्रकट होत नाहीत, कारण स्वतः भागवतच भगवंत आहेत. प्रकट व्हायचा काय विषय येतो? हे भागवत म्हणजे साक्षात भगवंतांचं एक ग्रंथ स्वरूप आहे. असं विठ्ठलाची मूर्ती आहे आपल्याकडे, तर ती मूर्ती म्हणजेच भगवंत आहे आपण समजतो. तसं हे ग्रंथ म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. असं प्रत्येक ग्रंथच भगवंताचं स्वरूप असतो, कारण भगवंताच्या मुखातून ते निघालं असतं. पण या सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ सार शिरोमणी श्रीमद भागवत आहे. आणि हे भागवत म्हणलेलं आहे, पुढे दिलेलं आहे की अमल पुराण आहे. अमल पुराण, अमल म्हणजे ज्याला कुठलंही मल म्हणजे नाही, त्याला काही मल म्हणजे घाण लागू शकत नाही, असं हे भागवत पुराण आहे. आणि हे पुराण वाचल्यानंतर काही वाचण्याची गरज नाही, कारण याच्या पलीकडे काही नाहीच आहे. भागवताच्या पलीकडे काहीच नाही म्हटलेलं आहे. आणि म्हणून भागवत हे अल्टिमेट आहे, शेवट आहे भागवत, सर्वात वरती. आणि हे भागवत जे आहे स्कंद पुराणामध्ये वर्णन येतं की भगवान विष्णू लक्ष्मीला निरंतर भागवत सांगतात. किती दिवस? 1 महिना कंटिन्यू सांगतात, 1 महिना. आणि त्यानंतर पुढं 1 महिना संपला की लक्ष्मी विष्णूला पुढच्या महिन्यात भागवत सांगते 1 महिना. परत ते संपलं की परत विष्णू लक्ष्मीला 1 महिना सांगतात. असं 1 महिना विष्णू लक्ष्मीला आणि 1 महिना लक्ष्मी विष्णूला भागवत सांगते. असं कंटिन्यू ते भागवत ऐकत असतात नवरा बायको. आणि त्यानंतर महादेव हे पार्वतीला
भागवत सांगतात. महादेवांना भागवत फार प्रिय आहे आणि जो भागवत वाचतो त्याच्यावर महादेव भरभरून कृपा करतात. का तर महादेवांकडे जे जे लोक गेलेले आहेत त्यांनी त्यांना कृष्णप्रेम दिलेलं आहे, कृष्णाची भक्ती दिलेली आहे. तर हे भागवत म्हणजे त्याच्यामध्ये कृष्णप्रेम दडलेलं आहे आणि म्हणून महादेवांना फार आवडतं भागवत. मग एके दिवशी भागवत किती दिवस करतात महादेव? 1 वर्ष. म्हणजे 1 वर्ष संपलं की परत काय करतात? दुसरं वर्ष सुरू होतं. म्हणजे परत काय करतात? परत भागवत करतात. याचा अर्थ पूर्ण आयुष्यभर केवळ भागवतच करतात. मग एकदा पार्वती माता विचारते महादेवांना, हिमालयामध्ये बसलेले आहेत, तुम्ही काय हो सारखंच हे काय वाचत असते सारखं तुम्ही? पार्वती म्हणते, काय ऐकताय हे सगळं? तर त्यावेळेला ते म्हणतात ते तुझ्या कामाचं नाही. तर ते नाही सांगा म्हणे, मला सांगा म्हणे. तर ते म्हणले, अगं हे फार दिव्य लीला आहेत भगवंतांच्या. ते म्हणजे नाही मला तुम्ही सांगाच म्हणे. तर शेवटी स्त्री हट्ट आहे. मग पार्वती मातेनं विचारल्यानंतर भगवंतांनी सांगायला सुरू केलं. महादेवांनी सांगायला सुरू केलं. पण महादेव म्हटले, हे भागवत तर मी नित्य वाचत राहतोय, वर्षभर 365 दिवस वाचायचं आहे. तर म्हटले तुम्ही काय करा, भागवत ऐकत असताना तुम्ही काय करा, नुसतं हू तरी करा. तुम्ही ऐकताय ना तर मला कळेल ना, मी वाचत आहे तर तुम्हाला कळलं की नुसतं होकार द्या, हू हू हू. असं पार्वतीला सांगितलं. पार्वती म्हणली ठीक आहे. पण महिला मंडळानं आता बरेच जण झोपायला लागलेत महिला मंडळामध्ये मला दिसतंय. तर तसंच पार्वतीसुद्धा भागवत वाचायला लागले. महादेव काय त्यांना झोपेचा काही विषयच नाही. तर महादेव जे आहेत ते महादेव त्या ठिकाणी भागवत सांगायला लागले. महादेवांच्या मुखातनं भागवत ऐकायला लागले. महाभागवत आहेत ते, परम वैष्णव आहेत. आणि महादेवांच्या मुखातून पार्वती आता ऐकायला लागली भागवत. आणि ऐकायला लागल्यानंतर असं निद्रा येणं, झोप येणं हे साहजिक आहे. कारण मी गोष्ट सांगितली की ती जी निद्रा देवी आहे, तर ह्या निद्रा देवीला सांगितलेलं आहे, जिकडं जिकडं कथा होते रावणाने सांगितलं, जिकडं जिकडं कुंभकर्णाची बायको आहे निद्रा, तर जिकडे जिकडे कथा होते, प्रवचन होतं, तिकडे जायचं लगेच आणि त्याच्या कुठं बसायचं, पापणीवर जाऊन बसायचं. म्हणून ते डोळ्याच्या पापणीवर येऊन बसते निद्रा देवी. आणि तंद्री, दुसरं काय, तंद्री. तर तंद्री येते, तंद्री जांभळ्या येतं, मोठ्या मोठ्या. आधीमध्ये येत नाहीत जांभळ्या, पण जपाला बसलं, नामस्मरण करायला बसलं की मोठ्या मोठ्या जांभळ्या येतात प्रवचनाला बसलं की. आणि पापणी ऑटोमॅटिक अशी लावते खाली. तर ती निद्रादेवी येऊन बसलेली असते तिकडे. तर पार्वतीला सुद्धा काही वेगळं नव्हतं, तिकडे सुद्धा प्रवेश केला या निद्रादेवीनी आणि पार्वतीला झोप लागली पार्वतीला. आणि पार्वती झोपी जायला लागली. पण आता पहिले काय करत होती, मधनं थोडा असा हुंकार भरत होती. पण काय झालं, मध्येच ते हुंकार, ती झोपली की आता कोण हुंकार देणार. तर त्यावेळेला गोलोक वृंदावनामध्ये अशी एक चर्चा, हे भागवत फार सिक्रेट आहे, हे सिक्रेट आहे, हे वाचलं की भक्तीच प्राप्त होते. मग भागवत या जगामध्ये अवतीर्ण कसं झालं याची कथा सांगतो मी तुम्हाला. या कलियुगामध्ये विशेष करून भागवत कसं आलं, कारण या कलियुगाच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी मग भगवंतांनी योजना केली होती. भगवान श्रीकृष्ण आणि राधा गोलोकमधून खाली आले द्वापारयुगाच्या शेवटी आणि 5,500 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि मग जेव्हा हे खाली आले त्यावेळेला भागवत जे आहे ना, हे भागवतच उद्धार करेल या जगाचा. आता आपल्याकडे भागवतच राहिले शिल्लक भगवंताच्या रूपाने. कृष्णे स्वधाम उपगते, भगवंत जेव्हा आपल्या धामाला प्रभा क्षेत्रामधून गेले, अंतर्धान पावले भगवान श्रीकृष्ण, तेव्हा खाली काय सोडलं, भागवत सोडलं भगवंताने. ही भगवद्गीता सोडली आणि तेच साक्षात आपल्याला त्याचा आता वापर होत आहे. आणि म्हणून भगवंतानी ही योजना केली, म्हणले हे भागवत जर पसरवायचं असेल तर काहीतरी लीला करायला पाहिजे. मग लीला कोण करणार, तर राधाराणीच्या हातामध्ये जो पोपट आहे त्या पोपटाला सांगितलं खाली जायला. आणि तशी त्याची इच्छा होती ऐकण्याची. ती मोठी कथा मी सांगणार नाही. त्या पोपटाची इच्छा होती की भगवंताची लीला ऐकण्याची. तर ते म्हणले कोणाच्या मुखातून ऐकायला पाहिजे, म्हणले महादेवांच्या. मग अशीच मी सांगितलं, एका महान व्यक्तीच्या मुखातून ऐकायला पाहिजे. म्हणले तुला लीला ऐकायची आहे तर महादेवाच्या मुखातून ऐक. म्हणून तो पोपट या भूतलावरती आला. आणि कुठं भागवत कथा चालू आहे, तर हिमालयामध्ये अमरनाथ नावाचं ठिकाण आहे.
काय नाव आहे त्याचं, अमरनाथ. त्या अमरनाथमध्ये या ठिकाणी ही कथा चालू होती. भगवान महादेव हे पार्वतीला कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना पार्वती झोपली. पार्वती झोपली आणि झोपल्यानंतर मग तो पोपट त्या झाडावर बसून ऐकत होता. ती कथा सुरू झाल्यापासून ऐकत होता. पण त्याने काय केलं, आता जर पार्वतीने हुंकार द्यायचा बंद केला तर महादेव कथा सांगायची बंद होतील ना. पार्वती झोपली म्हणल्यानंतर तिच्यासाठी कथा चालू होती ना. म्हणून पोपटाने काय केलं, पोपटाने त्या ठिकाणी पार्वतीनं हुंकार द्यायचं बंद केलं, ती झोपली आणि पोपट जो आहे तो हुंकार भरायला लागला. हं 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 असं हुंकार द्यायला लागला, पोपट करायला लागला. आणि मग थोड्या वेळाने महादेवांच्या लक्षात आलं की म्हटले, अरे पार्वती तर झोपली, इथं हुंकार कोण देते. त्याने इकडं तिकडं बघितलं, त्यांना काय दिसे ना. नीट बघितलं त्याने तर त्या झाडावरती एक पोपट बसला होता आणि तो पोपट ते भागवत ऐकत होता. आणि ऐकत असल्यामुळे त्या ठिकाणी महादेवांना फार राग आला, कारण भगवंतांच्या अतिशय गुह्य लीला याच्यामध्ये आहेत. सिक्रेट आहे भागवत म्हणजे. आणि ते सिक्रेट आपण असं ओपनली सांगतो का सगळ्यांना? आपल्या घरातलं काय सांगतो का कोणाला? आपण असं लपवून ठेवतो ना ते एकदम. तसं हे भागवत म्हणजे भगवंतांचं गुह्य आहे, सिक्रेट आहे. याच्यामध्ये रासलीलेचं वर्णन आहे आणि हे कुणालाही ऐकण्याचा अधिकार नाही. तर म्हणले ह्याने कसं काय ऐकलं, आणि हा तर पोपट आहे म्हणले. म्हणून महादेव त्रिशूळ घेऊन त्या मागं लागले. त्रिशूळ घेऊन मागं लागले आणि मग हा पोपट जो आहे तो पोपट त्यावेळेला व्यासदेवांची जी पत्नी आहे, तिला जांभळे आली ती वाटतं. तोंड करून बसली होती. जांभळे येते ना, जांभळे आली. मला ते महादेव मागं लागले होते, तो पोपट ते तोंडामध्ये घुसलं. आता तुम्हाला ऐकायला कसं तर वाटतंय की तोंडात पोपट कसं काय जातो? नंदतनुज सांग बरं, ताडबस. तोंडात पोपट कसा जातो? असं विचारू शकतो प्रश्न. तर हे सगळं दिव्य स्तरावरती आहे, हे काय साधारण गोष्टी नाही आहेत. तो पोपट पण काय साधारण नाही आहे. तर एवढा नव्हता पोपट, तो मोठा होता. जाताना बारका झाला असेल म्हणायचं आहे. ठीक आहे, झाला असेल जाताना, आतमध्ये जाताना बारका झाला असेल पोपट, काही होऊ शकतंय. तर हा पोपट पोटामध्ये गेला आणि तो बाहेरच यायला तयार नाही. तर त्या व्यासदेवांची जी पत्नी आहे त्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केला याने. आणि मग आता महादेवांना कळालंच नाही कुठे गेला, ते गायब झाला पोपट. आणि असा हा पोपट जो आहे, हा पोपट तर त्या मुलाच्या रूपाने नंतर बाहेर आला. पण बाहेर यायला नको म्हणत होते ते पोपट. का? बाहेर झपाटिया मायाधरी, माया अशी वाचून बसली, आला आला आला, माझं कस्टमर आले, पकडा त्याला. तर लगेच माया बाहेरच बसली. लगे आईच्या गर्भातनं बाहेर आलं की माया झपाटते लगेच. लगेच म्हणते, एक सापडला आता मला, माझं गिरायक आलं. तर लगेच त्याला पकडते. हे माहीत होतं सुखदेव गोस्वामींना. म्हटले आता बाहेर नको रे बाबा, या संसारात लय डेंजर आहे म्हटले. आता मग बाहेर पडलं की म्हणले लगेच आता ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग सगळं शिकावं लागेल. आणि मग सगळं काय मास्तर येणार, शाळेत शिकवणार, अभ्यास करायचा रात्रंदिवस. आणि मग अकॅडमीला जायचं, जॉब करायचा, नोकरी करायची, छोकरी करायची, लग्न करायचं, पोरं होणार, नंतर ती शेंबडी पोरं सांभाळायचे, नंतर मग परत काय काय करायचं, हे सगळं आता चालू होणार. हे सगळं त्यांना आठवायला लागलं, कारण अनेक जन्मामध्ये केलेलं आहे आपण सगळं. आणि सुखदेव गोस्वामींना आठवायला लागलं सगळं. म्हणले आता तर म्हणले या संसारात मला प्रवेशच नाही करायचा. म्हणले मी पोटातच राहतो. 16 वर्ष आईच्या पोटातच राहिले. 9 महिने ठीक, आपल्या 9चे 10 झाले तर चांगली गोष्ट आहे. 10 महिने ठीक आहे, 11 महिने ठीक आहे, 16 वर्ष आईच्या पोटातच राहिले. बाहेरचे ना नको म्हणले, बाहेर यायला, बाहेर खतरा आहे, डेंजर आहे म्हणले बाहेर. आणि मग 16 वर्षानंतर व्यासदेवांनी विनंती केली, अहो बाहेर या म्हणले. बाहेर या म्हटले. बाहेर या म्हटल्यानंतर व्यासदेवांनी विनंती केल्यानंतर तो मुलगा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर डायरेक्ट 16 वर्षाचाच होता तो आईच्या गर्भातनं. एक आश्चर्याची गोष्ट. जसा असा तो तरुण कुमार मुलगा आईच्या गर्भातनं बाहेर आला. आता बाहेर आल्या अंगावर काही कपडे असतात का हो? नाही. मग तसा बाहेर आला तसा तो पळायला लागला, जंगलाकडे पळायला लागला तो मुलगा. जंगलाकडे पळायला लागल्यानंतर पळत पळत गेला. ते म्हणले, अहो मुलगा तर झाला आम्हाला, व्यासदेव म्हणले, पण हा पळायला लागलाय. मग ते ओरडायला लागले, पुत्र पुत्र थांब जरा थांब, शुक. तर त्या पुत्राला हाक मारायला लागले, व्यासदेव हाक मारायला लागले. पण तो मुलगा काही थांबेच ना, तो जंगलात पळायला लागला. नको म्हणलं, संसारात मला ओढू नका म्हणलं, तुम्ही एक अडकलाय, मला अडकवू नका. म्हणून ते मुलगा पळायला लागला, बिना कपड्याचाच पळायला लागला.
पण तो जन्मताच वैरागी होता, तो काही साधारण व्यक्ती नव्हता. जाताना त्या जंगलामध्ये अनेक स्त्रिया होत्या. त्या स्त्रियांनी बघितलं, पाण्यामध्ये, तलावामध्ये स्त्रिया स्नान करत होत्या जंगलामध्ये, काही स्त्रिया. त्या स्त्रियांनी या मुलाला बघितलं, 16 वर्षाचा तरुण मुलगा, पण अंगावर कपडेच नाहीत, तरी सुद्धा त्यांना काहीच वाटलं नाही त्याला बघून. एक सायन्स आहे. तुम्हाला जर साप घाबरत असेल, याचा अर्थ तुमच्या हृदयामध्ये द्वेष आहे. येते का लक्षात? काय म्हटलं मी तुम्हाला? हां, आणि तुम्ही सापाला घाबरत असाल तरी पण तुमच्या हृदयात द्वेष आहे. येते का लक्षात? हे असं विज्ञान असते सगळं. तुमच्या हृदयात काय आहे तशी फूड रिॲक्शन येत असते सगळी. तसं तुमच्या जर वासना नसेल तर तुमच्याकडे लोक बघताना त्या दृष्टिकोनातून बघणार. शुकदेव गोस्वामींकडे कसलीच वासना नव्हती, साक्षात गोलोकमधून आलेले आहेत ते, आणि त्या स्त्रियांना काहीच वाटलं नाही. आणि मागणं व्यासदेव आले, पुत्र पुत्र पुत्र, थांब थांब म्हणले. त्यावेळेला स्त्रियांनी असे कपडे घातले, लाजले सगळ्या स्त्रिया. ते म्हटले, अरे माझा मुलगा गेला, एवढा तरुण, एवढा सुंदर, तेजस्वी, तुम्हाला काहीच वाटलं नाही त्यापुढे, आणि मी गेल्यानंतर म्हणले तुम्हाला लाज वाटते, म्हणले मी गेल्यानंतर तुम्ही कपडे लगेच शरीर झाकून घेतलं, म्हणले असं कसं काय? ते म्हणले तो निर्विकार आहे, म्हणले त्याच्यामध्ये कोणताही विकार नाही, म्हणले त्या मुलामध्ये, म्हणले. तेव्हा त्यांना कळलं की आपला मुलगा कोण आहे ते. तो मुलगा काही साधारण मुलगा नाहीये. आणि मग जंगलामध्ये गेला, आणि जंगलामध्ये आता मुलगा गेला, यायलाच माघारी तयार नाही. सगळ्यात मोठी चिंता आई वडिलाला काय असते की मुलगा जर महाराज झाला, या जगामध्ये एकही असा आई वडील मला वाटत नाही झालाय की ज्याला आनंद झालाय मुलगा महाराज झाल्यानंतर, मुलाने संन्यास घेतल्यानंतर. एखादी असेल केस, 100% नको सांगायला, मदालसा सारखी स्त्री असते एखादी, पण कुठल्याच आई वडिलाला मुलगाने संन्यास घेतल्यानंतर बरं वाटत, माझ्या सुद्धा सगळे आले देशामध्ये, कुठल्याच आई वडिलाला बरं वाटत नाही. आता जरी लग्न करायचं म्हटलं तरी एका पायावर तयार आहे. बरंच आहे, कारण माया आणि मोह आणि संसार हा असाच आहे, असा बनलाय की इथे कोणालाच हा विचार सुचत नाही. लक्षात येते का तुमच्या? व्यासदेवांना सुद्धा पुत्रमोह आवरला नाही. साक्षात भगवंतांचे अवतारच आहेत ते व्यासदेव, काही साधारण व्यक्ती नाही. पण तरी सुद्धा मग व्यासदेवांनी मुलाला आणण्याचा प्रयत्न केला घरी. कसं आणायचं, त्याला कसं वळवायचं इकडे, तर त्यावेळेला काही लोक सोडले कुठं, जंगलामध्ये, आणि त्या लोकांनी भागवताचं श्लोक गायन करायला सुरू केलं जंगलामध्ये. त्यातले 2 श्लोक कानावरती पडले, रसाळ श्लोक. अहो बकियम स्तनकालकूटम, हे एक श्लोक आहे भागवतामधला. किती करुणामय आहेत म्हणे भगवान श्रीकृष्ण. जी पुतना राक्षसीन ही भगवंताला मारायला स्तनाला विष लावून आली होती, त्या पुतनेनं भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, 6 दिवसाचं बालक गोकुळामध्ये, आणि अशा या राक्षसी वृत्तीच्या स्त्रीला भगवंतानी गोलोकमध्ये आपल्या आईचं स्थान दिलं. असे करुणामय भगवंत आहे. ती भगवंताची करुणा ऐकल्या डोळ्यात पाणी लागलं या शुकदेव गोस्वामीच्या. आपल्याला काय होत नसते, काळजी करू नका. हे फार उच्च विषय आहेत. आणि दुसरा श्लोक ऐकला त्याने, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम, हे सगळं बिभ्रत वासा कणकपिशम वैजयंतीम च माला रंध्राण वेणू अधर सुदया, हे सगळं ऐकलं. बासरी आहे, डोक्यावर मोरपंख आहे, हे सगळं ऐकल्यानंतर हा दुसरा श्लोक ऐकला त्याने. 2 श्लोक पाठ करा. हे ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. म्हणले काय सुंदर आहे भगवंताचं, काय करुणा आहे भगवंताची. आणि ते म्हणले कुणी गायलं, कुणी गायलं, कुणी गायलं म्हणले. ते व्यासदेव म्हणले मी गायलं इकडे. अशा प्रकारे त्या मुलाला आकर्षित केलं आणि म्हणले तुला सगळं ऐकायचं आहे का? म्हणले होय. म्हणले पुढचं सांगा, आता पुढचं सांगा. म्हणले रसाळ आहे म्हणले एकदम भागवत. म्हणले काय सुंदर आहे म्हणले वर्णन. म्हणले पुढचं सांगा. म्हणले अजून पुढं काय? चल म्हणले घरला. असे बाप बी हुशार लागतात पोराला घरी आणायला. तर बापालाच काही ज्ञान नाही तर काय करणार, म्हणून तर पोरं घरी थांबत नाहीत. हे व्यासदेव जे आहे ते व्यासदेवाला ज्ञान होतं भागवताचं, म्हणून त्यांनी बोलवून घेतलं पोराला घरी, भागवत शिकवलं. आणि भागवत शिकल्यानंतर, सगळं भागवत शिकल्यानंतर मग व्यासदेव तीर्थभ्रमण करायला गेले. अर्थातच त्यांनी काही संसार मांडला नाही. तर व्यासदेव, शुकदेव गोस्वामींचं फार मोठं चरित्र. आता मी काय सांगायला लागलो तुम्हाला, फार वेळ झाला इथं. तर ठीक आहे,
थांबलं पाहिजे आपल्याला. तर शुकदेव गोस्वामी हे गेले कुठं गेले, फिरत फिरत गेले कुठं, गंगेच्या किनारी. आणि त्या ठिकाणी नेमकी ती घटना घडली होती. काय घटना घडली होती? परीक्षित महाराजाला शाप मिळाला होता. 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार, तक्षक नावाचा साप येणार, तुला चावणार, तू मरणार. म्हणून परीक्षित महाराज सगळ्या राज्याचा त्याग करून शोधत होते साधू संघ कुठे मिळतोय का. कारण अंतकाळी साधू संघ शोधायचा असतो, भक्त कुठे सापडतात का हे शोधायचं असतं. कारण एकट्याला काही सांगता येत नाही, माया सोडत नाही हो. संतांच्या बरोबर माया नसते, संतांच्या जवळ माया राहत नाही. म्हणून संतांच्या जवळ जायला पाहिजे, भक्तांच्या जवळ जायला पाहिजे. एकट्याला किती जरी चांगलं वाटलं तरी एकटं राहायचं नाही कधी सुद्धा. एकटं राहिलं की माया तुम्हाला अटॅक करणार सगळी. म्हणून गंगेच्या किनारी आले परीक्षित महाराज, फिरत फिरत तिकडं त्यांना त्यांचं दर्शन झालं. बघता क्षणी त्यांनी त्यांना प्रणाम केला. कारण काही लोकांचं असं तेज असतंय, त्यांची जी अशी एवढे महान व्यक्तिमत्व आहे ते बघता क्षणीच त्यांना ते फ्लॅट झाले तिथं. आणि मग त्यांनी सांगितलं मला 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे म्हणले. आणि मग मी काय केलं पाहिजे? साधूंकडे जाऊन तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा, प्रश्न विचारला पाहिजे. उपदेश करा म्हटले मला काहीतरी. उपदेश करा म्हटल्यानंतर ते म्हणले सर्वात उत्तम जर काय असेल, तुमचा मृत्यू जवळ आलाय, सर्वात उत्तम काय असेल तर म्हटले तुम्ही भागवत ऐका. आणि मग मथिले न शोके खाईले न परीक्षित, या भागवताचं मंथन करून, वेदांचं मंथन करून हे भागवत काढलं. हे भागवत खायला दिलं, प्यायला दिलं. आणि प्यायला दिलं. परीक्षित महाराज ते 7 दिवस रात्र झोपले नाहीत, पाणी पिले नाहीत, जेवले नाहीत, काही नाहीत, डोळ्याची पापणी सुद्धा खाली पाडली नाही त्यांनी. 7 दिवस 7 रात्र भागवत ऐकलं. आणि बरोबर त्यावेळेला समाधी अवस्था प्राप्त झाली. भगवंताचं स्मरण करत 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 त्यांनी योग मुद्रेमध्ये बसून देहत्याग केला. परीक्षित महाराज भगवंताच्या धामाला गेले. त्यानंतर तक्षक आला आणि असं डसला, पण तोपर्यंत त्यांनी सोडलं होतं शरीर. लक्षात येते का? घटना घडतेच, जे नशिबात आहे ते होतच असते, हे लक्षात घ्या. साप येणारच आहे, चावणारच आहे. पण त्याच्या अगोदर ते गेले होते काही सेकंदामध्ये. समजतंय का? बाहेरच्या लोकांना वाटलं तक्षकच चावला यांना. म्हणून भक्तांचा जो मृत्यू आहे, हा मृत्यू हा कशा पद्धतीनं होतो हे कोणी सांगू शकत नाही. एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये जरी भक्त गेला समजा, तर काय माहिती तुम्हाला, तो भगवंताचं स्मरण करत असताना ॲक्सिडेंट झाला असेल. बाकीच्यांना वाटणारी काय ॲक्सिडेंट झाला आहे आणि मेला, हरे कृष्णाचा तो जण कसा काय धडकून मेला. मग हरे कृष्णात गेल्यानंतर का धडकून मरत नाही का? मरायच ते मरणारच आहे, कसं पण मरणार आहे, आजारी पडून मरणार, कसंही मरणार. पण अंतकाळी काय घडलं ते त्यालाच माहीत असतं, भगवंताला माहीत असतं. येते का लक्षात? आणि मग त्यामुळे या ठिकाणी ही जी भक्ती आहे, ही भक्ती या भागवत ग्रंथामध्ये लपलेली आहे. ज्यांनी ज्यांनी हे ग्रंथ वाचणार त्यांना ही भक्ती प्राप्त होणार. या भक्ती महाराणीचा उगम हा द्रविड प्रांतामध्ये झाला. द्रविड प्रांत म्हणजे कुठं आहे? ज्याचा भूभाग तिन्ही बाजूनी पाण्याने व्यापला आहे त्याला द्राविड प्रांत किंवा द्रविड प्रांत असं म्हणतात. तामिळनाडू, केरळ, खालचे राज्य, आंध्र प्रदेश. तर इकडे भक्तीचा उगम झाला. त्यानंतर गुजरात वरती आली कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये भक्ती वाढली बघा. कर्नाटकमध्ये पण भक्तांचं प्रमाण आज पण जास्त आहे. आणि मग तिथून भक्ती महाराणी महाराष्ट्रामध्ये आली, थोडे दिवस राहिली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भक्तीमध्ये स्थिरता आहे. बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा नॉर्मली गावोगावी घरोघरी गळ्यामध्ये माळ्या लोकांच्या, विठ्ठल पांडुरंग म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये भक्ती थोड्या दिवस राहिलेली आहे. आणि गुजरातला गेली. गुजरातला गेल्यानंतर भक्ती आजारी पडली असं वर्णन आहे, थोडी वृद्ध झाली असं वर्णन. गुजरातमध्ये पण भक्त आहे, नाही असं नाही, पण जरा सारखंच पैसे मागं लागलेले सगळे संसारामध्ये गुजराती लोक सगळे. तर अशा प्रकारे ही भक्ती महाराणी मग शेवटी वृंदावनला गेली. आणि वृंदावनामध्ये मग नारदमुनी भेटले त्यांना. मग काय झालं, ही भक्ती आजारी होती. भक्ती काय होती? आजारी होती. मग नारदांनी चेक केलं, स्टेटस्कोप लावून वगैरे सगळं चेक केलं, ब्लड प्रेशर वगैरे तिचा भक्तीचं चेकिंग केलं, MRI काढलं, सगळं केलं. म्हणले काय झालंय? म्हणले तर भक्ती म्हणले आता भक्ती आजारी आहे आणि हिला रस पाजला पाहिजे. म्हणले कुठला रस पाजला पाहिजे? भागवताचा रस पाजला पाहिजे. मग नारदांनी भक्तीला
रस पाजला भागवत, पिबत भागवतम रसमालयम, हा रस पाजला भागवत सांगितलं आणि ही भक्ती देवी तरतरीत झाली वृंदावनामध्ये भागवत ऐकून. आणि त्यामुळे भागवत जे आहे हे भागवत हे भक्ती प्रदान करतं असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी आहे कथा, भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर आपल्या धामाला गेल्यानंतर त्या सगळ्या 16,000 बायका होत्या ना भगवंताच्या, करोडो गोपी होत्या, 16,000 बायका, सगळे दुःखामध्ये गेले. आणि मग भगवंतानी जाताना त्यांचा मित्र उद्धवाला सांगितलं होतं की उद्धवा तू म्हणे या माझ्या बायकांची थोडीशी काळजी घे म्हणत. या सगळ्या द्वारकेवरून सगळ्या बायका आल्या, कुठं आल्या? वृंदावन धाम की. आणि गोवर्धनमध्ये काय केलं? त्या गोवर्धनमध्ये काय उद्धव कुंड माहिती आहे का तुम्हाला? त्या उद्धव कुंडावरती तिथं राधाकुंडाच्या शेजारी या ठिकाणी उद्धवाने पहिली भागवत कथा केली. काय केलं? पहिली भागवत कथा केली. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गेल्यावर किती वर्षांनी केली? इकडे लक्ष द्या रे. किती वर्षांनी केली सांगितली की आत्ताच? काय आत्ता सांगितलं यंत्रात नाही तुमचं लक्ष नाही माझ्या प्रवचनाकडं. आता सांगितली 25 वर्षांनी भागवत कथा केली म्हणून. भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर 25 वर्षांनी भागवत कथा केली. कोणी केली सांगा बरं? आता हे तरी सांगा. हे झोपू नका रे. झोपायला घरी जावं, अजून 9 वाजले तर झोपायला येते तुम्हाला. आणि कृष्ण गेल्यानंतर 30 वर्षांनी मग आता ती उद्धव कथा सांगायला लागला भागवताची. मी सोडणार नाही बरं का 2 तास मास केलं. उद्धव कथा सांगायला लागला. उद्धव कथा सांगायला लागला भागवताची. आणि काय झालं माहिती आहे का? तिकडे कोण आलं? परीक्षित महाराज आले. आणि परीक्षित महाराज आल्यानंतर ते म्हणले तुम्ही घरी जावा. म्हणले आता तुमच्यासाठी नाही. म्हणले फक्त कुणासाठी आहे? कुणासाठी आहे का? तेच पुन्हा शांत बसतोय तुम्ही. त्या स्त्रिया आलेत ना 16,000 द्वारकेवरनं. तुमचं लक्ष नाही माझ्याकडं. काय तुमच्या मनात काय चाललंय? काय प्रसाद केलाय जाधवपूरचे? काय ठेवलंय खायला? ठेवलंय? त्याचा विचार चालू आहे वाटतं डोक्यात त्यांच्या. तर आहे ना खायला? आहे काय? आहे का नाही? काहीतरी द्या की थोडंसं फळं बिळं काहीतरी ठेवा. द्वारकेवरून स्त्रिया आल्या त्यांच्यासाठी कथा आहे म्हणले खास आहे. तर तुमच्यासाठी नाही म्हणले. म्हणले नाही मला ऐकायचे म्हणले. तुम्ही साक्षात उद्धव महाराज सांगायला लागलेत. आणि मग म्हणले नाही तुमच्यासाठी एक वेगळी विशेष योजना होईल म्हणले कधीच. 7 दिवस तुमच्यासाठी विशेष मंडप टाकून गंगेच्या किनारी होईल म्हणले. आता तुम्ही जावा म्हणले. आणि तीच योजना झाली. मग शुकदेव गोस्वामींनी सांगितलं. हे 30 वर्षांनी कथा झाली भगवंत गेल्यानंतर. आणि मग हळूहळू पुढं कथा आहेत. आणि मग ते तुम्हाला माहिती आहे एक 500 वर्षानंतर मग शौनक ऋषी आणि सुत गोस्वामी नैमिषारण्य, उत्तर प्रदेशमध्ये कानपूरच्या जवळ नैमिषारण्य म्हणून ठिकाण आहे. तर तिकडे आपल्याला जायचं आहे. तर तिथं भागवत कथा झालेली आहे. तर ते भागवत जे वाचतं त्यांना समजतं. सुत गोस्वामी, शौनकादी ऋषी ऐकते का? नाव ऐकले का नाही? तर हे सगळं भागवतामध्ये आहे. तर ती कथा तिकडं झाली. आणि मग नंतर भगवंत गेल्यानंतर 200 वर्षांनी एक कथा घडते. तर एक कथा सगळ्यांना माहिती आहे. फक्त 2 मिनटात सांगतो मी, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. ही कथा कोणाची आहे? एक ब्राह्मण होता आत्मदेव नावाचा. आणि हा ब्राह्मण आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. आणि त्याच्या बायकोचं नाव काय होतं सांगा बरं? कोण सांगते? धुंदली. काय नाव होतं? धुंदली. ही जी धुंदली आहे ही बायको, हिला मूल होत नव्हतं बरेच दिवस झालं. मग ते आत्मदेव ब्राह्मणाकडे एक साधू आले होते. मग ते म्हणले आम्हाला मूल पाहिजे म्हणले. लग्न केलं म्हणजे मूल व्हायला पाहिजे पहिली गोष्ट. त्याशिवाय अपूर्ण आहे संसार. कारण तो मुलगाच आपल्याला भगवंताकडे नेऊ शकतो असं म्हटलेलं आहे. तर म्हणले आम्हाला मूल नाही म्हणले. मूल होऊ द्या म्हणल्यानंतर ते म्हणले अहो तुमच्या नशिबात मुलगाच नाही म्हणले. नशिबात नसलं की काय करायचं नाही. नशिबात नाही म्हटले. मग नशिबात नाही म्हटल्यानंतर म्हणले नाही पाहिजेच म्हणले. महागच लागले. म्हणले ठीक आहे असं एक फळ दिलं म्हणले. फळ आपल्या बायकोला खायला द्या. बायकोला बी फळं दिलं खायला. बायको जरा महाभाग होती. महाभागवत नाही महाभाग. तरी हिनं काय केलं? ती म्हणली आता तिनं विचार केला आता फळ मी खाल्लं तर मी गरोदर राहणार म्हणजे मग मला ते 9 दिवस 9 महिने 9 दिवस मला ते पोटात वागवावं लागणार.
मग ते मला त्रास होणार, मग मला वेदना होणार, मग नंतर मला त्रास झाला, मग प्रसूतीच्या वेळेला त्रास होणार, मग ते लहान मूल जन्माला येणार, मग ते ओरडणार, रात्रंदिवस कालवा करणार, मग त्याचं ते शेंबूड काढायचा, मग ते नकोच म्हणले सगळं. आणि त्यात माझी फिगर खराब होणार, म्हणजे सगळं तिच्या मनात आलं सगळं. शरीर माझं सगळं हे असं होणार तसं होणार. त्यामुळं म्हणले मला ती नकोच म्हणले, असंच राहायचं म्हणले, हम दो नकोच, एक बी नको दोन बी नको पुढचं. मग असं तिने विचार करत होती. आणि मग काय झालं, ते फळ दिलं खायला त्याला. आता नवऱ्याला कसं म्हणायचं, एवढे 8 तासाने तिने आणले फळ, कसं म्हणायचं नाही. म्हणून ती जी बायको आहे तिने काय केलं, तिने ते फळ काय केलं, फेकून दिलं. फेकून कुठं दिलं, गोट्यात, गोराच्या गोट्यात. गाई होत्या ते बांधलेल्या, म्हणजे तेव्हा जर्सी गाई नव्हत्या, देशी गाई होत्या. तर ती बरं झालं. जर्सी असती म्हणजे अवघड झालं असतं. ते फळ खाल्लं गाईने, ते फळ खाल्लं गायला, गाईच गरोदर राहिली. फळ आहे तर ते मंत्रून दिलेलं आहे, आता ते तर काय हे करणार, ते कोणी खायना. आणि तिच्या पोटामध्ये, त्या गाईच्या पोटामध्ये ते बालक वाढायला लागलं. आणि कालांतराने प्रसूती झाली, डिलिव्हरी झाली, गाईच्या पोटातनं एक मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला, तेजस्वी. देशी गाईच्या पोटातनं आला म्हणजे तसा तो तेजस्वी होता, पण गाईसारखे कान होते त्याचे. त्या मुलाचे काय होते, गाईसारखे कान होते. आणि मग जर्शीच्या पोटातनं आला असता म्हणजे जर्शीसारखा मंद झाला असता, आहे की नाही. तो देशी गाईच्या पोटातनं आल्यामुळे काय झालं, एवढा चलाक होता तो, एवढा स्मार्ट होता तो, फक्त कान तेवढे त्याच्या गाईसारखे होते, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, गोकर्ण. आणि हिनं काय केलं होतं, तिच्या बहिणीला सांगितलं होतं. हिनं काय केलं, पोटाला उशी बांधली, नाटक केलं. पहिल्या महिन्यामध्ये छोटी बांधली, छोटीशी, कापूस भरला, नंतर वाढवलं, नंतर असं असं करत करत 9 महिन्यामध्ये मोठं पोट आल्याचं दाखवलं, नाटक केलं तिनं. आणि नंतर बहीण तिची प्रेग्नंट होती, बहिणीला पण जबरदस्ती प्रेग्नंट, ह्या बहिणी सारख्या होत्या. तिला पण नको होतं गरोदर राहायला, हिला पण नको होतं गरोदर राहायला. एकाच आईची संतान असेल ना, त्यामुळे ते गुण आले कुठनं तरी. तिला पण नको होतं गरोदर राहायला, हिला पण नको होतं, पण तिला काय तर जबरदस्ती झाली असं तर काय. मग तिने काय गरोदर राहिली, पण तिला मूल नको होतं. ती म्हणली गरोदर राहिली बरं आहे म्हणले, पण ते मूल नको आहे मला. ती म्हणली बरं झालं म्हणले, तुला मूल झालं, मी नाटक करते म्हणले, 9 महिन्यानं तुला मूल होते, तुला झालं की मला दे म्हणले, मी सांगते माझंच आहे म्हणून. समजलं का. हे बायकांचं काय डोकं चाललं काय सांगता येत नाही. हे आपल्या डोक्यात असलं काही येत नाही. चव्हाणपूजी खळखळून हसते, काय डोकं चालेल काय सांगता येत नाही. असलं डोकं आपण चालू का. आणि ते काय केलं तिने, डोकं तसंच केलं. ते मूल त्या दुसऱ्या बहिणीला झालेलं मूल घेतलं आणि घेऊन आले, आणि ते मूल घेऊन आली म्हणले माझंच मूल आहे. धुंदलिका बेटा धुंदकारी, त्याचं नाव काय ठेवलं, धुंदकारी. आणि दुसरा मुलगा ते गाईच्या पोटात आला, तो गोकर्ण. हा गोकर्ण, हा धुंदकारी. पण ही आता ही असली अवलाद, चांगल्या मार्गाने जर निर्माण झाला असतं तर चांगलं झालं असतं ना. हे असं झालं की म्हणजे गर्भसंस्कार असे त्यांचे, ह्यांना मुळातच नको आहे, ते राक्षसच पोटाला आला. हा मुलगा इतका बेकार होता, दारू प्यायचा, नशा करायचा, वेश्यावृत्ती करायचा, आणि काय करायचा, गेला त्याने स्वतःची बायको बाहेर काढली आणि 5 वेश्याबरोबर लग्न केलं. ते अजयमेळाने एक तर आणली होती ना, 5 आणले. एक से बडकर एक चरित्र आहेत. 5 वेश्या घेऊन आला घरामध्ये, आणि 5 वेश्या. आता एका बायको बरोबर नांदायचं अवघड आहे, नांदायचं म्हणतोय मी, एका बायको बरोबर. आणि ह्यानी वेश्या घेऊन आलाय, आणि त्या पण 5 वेश्या घेऊन आला, तर कसं राहायचं, अवघड आहे. मग वेश्या आल्या म्हणजे सगळंच आलं, ते सगळं दरिद्र आलं, सगळं आलं. आणि मग तिकडे पैसे कमी पडायला लागले दारू प्यायला, आणि मग हे वेश्यांचा ह्यांना पैसे पुरवायचे, काय करायचं. मग नंतर मग परत प्रॉपर्टी होती ह्याची सगळी, पण वेश्या शेवटी वेश्याच. मग ह्याला काही मागतले देतच नव्हता ना, बायकोला मागितलं द्यायला लागते सगळं लगेच. हा देतच नव्हता. एकीचा नाद पुरुष तर दुसरी उठून बसते, दुसरीचा पुरुष तर तिसरी उठून बसते. 5 जणांना कसं समजावणार. म्हणली असलं कसलं, तू लगीन कशाला केलं आमच्यासमोर म्हणले. त्या वेश्या सगळ्या एकत्र आल्या, म्हणल्या ह्याची जिरगूज म्हणली. आता त्या 5 जणींनी पाय धरले, 4 जणींनी पाय धरले, 1 जणीनं कोळसा आणला चुलीतला तापलेला, त्या तोंडात कोंबला, आणि अशा प्रकारे त्याला मारला. तर असं जर ॲक्सिडेंटल डेथ झाली, कोणाला मारलं, तर म्हणले कोणी जर आत्महत्या केली असेल तर ते भूत होतंय, भूत योनीमध्ये प्रवेश करावा लागतो आत्महत्या केल्यानंतर. आणि मग हा भूतच झाला, भूत योनीमध्ये प्रवेश केला आहे.
आणि तोपर्यंत त्याचा भाव गेला तीर्थयात्रेला काशीला, गोकर्ण. तीर्थयात्रा म्हणजे 8 दिवसाची नाही, पूर्वी चालत जायचे, वर्ष लागायचं काशीला जायला. आणि मग तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कळलं भाव मेलेला आहे. आणि त्या घरात गेल्यानंतर ते भूत आहे ना, ते भूत त्याच्या स्वप्नात आलं त्या गोकर्णच्या. म्हणले माझा उद्धार कर, मी भूत झालोय म्हणले. घरामध्ये एखादा तरी भक्त असला तरी चालतं, ते सगळ्यांचा उद्धार करायला काफी असते. माझा उद्धार कर म्हटले. ते म्हणले काय, कुठं आहे तू? म्हणले मी भूत होऊन फिरतोय म्हणले इथंच म्हणले. म्हणून असं कोणी आत्महत्या करायला नाही पाहिजे. आणि कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर ते भूत प्रेत योनीमध्ये प्रवेश करतं. आणि मग हा भूत झालेला आहे म्हणले, आता काय करायचं, मला मुक्त कर म्हणले. म्हणले मुक्त करायचं साधन काय? म्हणले एकच साधन आहे, ते भूताला सुद्धा माहीत होतं. काय ते? म्हणले भागवत ऐकलं पाहिजे, त्याशिवाय आता मुक्ती नाही म्हणले, दुसरं कुठलं साधन नाही. आता काही जरी केलं तर म्हणले माझी काही मुक्ती होऊ शकत नाही, भागवत. मग म्हणले भागवत लावलं. भागवत लावल्यानंतर त्या ठिकाणी भागवत वाचायला सुरू केलं. 7 दिवसाचं पारायण ठेवलं भागवत. शुद्ध भक्त आहे गोकर्ण. आणि गोकर्णने भागवत ऐकलं, त्याच्या मुखातून ऐकल्यामुळं काय झालं, त्या ठिकाणी त्या एक बांबू ठेवला, स्थापना करावं लागते भागवत करताना, त्यावेळी आव्हान करावं लागतं. तर एक बांबू ठेवला, त्या बांबूला 7 कांडे होते असे. आणि त्या बांबूमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्या भूताने प्रवेश केला त्या बांबूमध्ये. आणि पहिला दिवस झाला, एक कांड फुटलं, ठस. दुसरा दिवस झाला, त्या बांबूचं दुसरं पेर फुटलं, ठस. असं 7 दिवसामध्ये 7व्या दिवशी 7वं पेर फुटलं. त्या बांबूमधून ते भूत बाहेर आलं आणि चतुर्भुज रूप प्राप्त झालं. त्याला वैकुंठावरून विमान न्यायला आलं. त्या विमानामध्ये बसला, कीर्तन करत करत भगवंताच्या धामाला गेले, वैकुंठाला. तो धुंदकारी एवढा बेकार माणूस, पण भागवत ऐकून भूताच्या जन्माला गेलेला माणूस सुद्धा, भूत सुद्धा सुधारली हो भागवत ऐकून. सुधारलीच नाही तर वैकुंठाला गेले. किती महत्व आहे भागवताचं. आणि मग बाकीचे लोक जे होते पुढे बसलेले, एकट्यासाठी भागवत नव्हतं, सगळे होते. विमान आलं आणि त्यालाच घेऊन गेलं. बाकीच्या लोकांना आश्चर्य वाटलं, याला विमान आलं त्यालाच घेऊन गेलं, आम्ही पण भागवत ऐकले, आम्ही पण भागवत ऐकले, आम्हाला का नाही. पण तो जो धुंदकारी होता तो वही पेन घेऊन आलता, सगळं लिहून घेत होता, काय काय सांगतात प्रभूजी भागवतामध्ये. त्यामुळे त्याचा उद्धार झाला. पण त्या पुढं बसलेल्यामध्ये एकानं सुद्धा वही पेन आणलं नव्हता. आणि मग त्यामुळं, आणि ते झोपत होती मधनं, कोण मोबाईल काढून बघत होतं, कोण उठून जात होतं मधनंच फोन आल्यानंतर. त्यामुळे कुणाचा उद्धार झाला नाही. त्या विमानामध्ये फक्त त्याला एकट्यालाच घेतलं. आणि त्यामुळे ते लोक म्हणले नाही आमच्याकडनं चुकलं म्हणले, पुढच्या बारीने येताना वही पेन घेऊन येतो म्हणले, पण पुन्हा भागवत कथा करायला लागते म्हणले ठीक आहे. आता संत मंडळी दयाळू असतात, श्लोक जरी पाठ नाही केलं तर काही म्हणत नाहीत. म्हणजे पुढच्या रविवारी कोरण्या म्हणतात, असू द्या. आता पुढच्या रविवारी बी नाही आणत का डोक्यात धोंडा घालायचा त्याच्या, काय करायचं त्याला? पाठ नाही केला तर काय त्याला मारू का मी? नाही तर नाही. आता काय करायचं, परत एक संधी द्यायचीच. आता काय करायचं? अधिक महिना संपला तरी त्याला संधी पुढच्या अधिक महिन्यात तरी होईल, त्याच्या पुढच्या अधिक महिन्यात जगला तर पाठ होईल. असे संत दयाळू असतात. त्यांचं हृदय त्यांचं सारखं ओढत असतं की जीवाचा उद्धार व्हावा. पण ते काय, जीवाला कळत नाही. जीवाला वाटते उगाच हे प्रभूजी मागं लागते, सारखं श्लोक पाठ करा, हे करा, ते करा. परंतु त्या जीवाचं कल्याण व्हावं. त्या गोकर्णाला वाटलं ठीक आहे आता कथा पुन्हा करू म्हणले, पण वही पेन घेऊन येणार का? नक्की हो म्हणले, सगळे होय म्हणले. आणि मग त्यानंतर ते वही पेन घेऊन आले. मोबाईल स्विच ऑफ करायचा म्हणले, हो मोबाईल स्विच ऑफ करतो. ध्यानपूर्वक कथा ऐकायची, कारण त्या भूतानं ध्यानपूर्वक कथा ऐकली होती म्हणून ती उद्धार झाला त्याचा म्हटले. आणि मग पुन्हा सगळं गाव आलं आणि गावाच्या आसपासचे लोक आले, सगळ्यांनी छानपैकी कथा नोट्स वगैरे काढल्या, छान कथा ऐकली. आणि कथा ऐकल्यानंतर त्या ठिकाणी मोठं विमान आलं, पूर्ण गावच्या गाव त्या विमानात बसलं आणि भगवंताच्या धामाला गेलं. हरी बोल. भागवताचा महिमा फार अपार आहे, अपार महिमा. काय म्हणते आरतीमध्ये म्हणतात काहीतरी, जय हो श्री भागवता, आरती करू तुझं भगवंता. हे भगवंताचं स्वरूप आहे. भागवत हे आपल्या उद्धारासाठी आलेलं आहे. तर नित्यम भागवत वाचायला पाहिजे. भागवत वाचल्यानंतर भूत योनीमधला व्यक्ती जाऊ शकतो. आपण तर ध्यानपूर्वक ऐकलं, व्यवस्थित ऐकलं भागवत, तर आपला सुद्धा उद्धार होणार आहे. आणि पण डेली ऐकायला पाहिजे, नित्यम ऐकायला पाहिजे. आणि बरेच नियम आहेत त्याचे, पण मी सांगणार नाही असे काही नियम आहेत काय काय करायचे ते. तर पद्मपुराणामध्ये वगैरे स्कंदपुराणामध्ये वर्णन आहे भागवताचं, कशा प्रकारे भागवत काय करतं काय नाही करतं. तरी भगवंताचं जे भागवत आहे
हे भागवत म्हणजे भगवंताचा मूर्ती आहे, मूर्तिरूप आहे. ते भगवंताचा हा पहिला स्कंद आहे की नाही, हा पहिला स्कंद आहे भागवताचा. तर हा पहिला आणि दुसरा जो स्कंद आहे ते भगवंताचे चरण आहे असं म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचे चरण आहेत पहिला आणि दुसरा स्कंद. तिसरा आणि चौथा स्कंद जे आहे भगवंताच्या थाईज, मांड्या आहेत भगवान श्रीकृष्णांच्या. आणि पाचवं जे स्कंद आहे भागवताचा ते भगवंताची नाभी आहे, तर बेंबी आहे अशी. आणि भगवंताचा सहावा स्कंद जो आहे भागवताचा ते भगवंताचं वक्षस्थळ आहे, छाती आहे भगवंतांचं. आणि सातवा आणि आठवा भगवंताचे बाहू आहेत दोन, सातवा आणि आठवा. आणि नववा जो स्कंद आहे भगवंताचा कंठ आहे म्हटलेला आहे, भगवान श्रीकृष्णाचा कंठ आहे. आणि 10वा स्कंद जे आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं वर्णन आहे ते भगवंताचं मुख आहे म्हटलेलं आहे श्रीकृष्णांचं. आणि 11वा जो आहे ते भगवंताचं कपाळ आहे. आणि 12वा म्हणजे शेवटचा तर जे आहे तर ते भगवंतांचं मस्तक आहे म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे श्रीमद भागवत आहे आणि हे स्वतः साक्षात श्रीकृष्ण आहेत. याचा एक जरी श्लोक तुम्ही म्हटला, असं म्हटलेलं आहे स्कंद पुराणामध्ये, किंवा त्या भागवताला एक प्रदक्षिणा केली तुम्ही तर काय होतं, त्या ठिकाणी एक अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ लागतं. एवढं भागवत पवित्र आहे. आणि असं म्हणलेलं आहे त्याचा एक श्लोक किंवा यातला एक चौथाही श्लोक, चौथा भाग या श्लोकाचा घरामध्ये लिहून ठेवला तुम्ही भिंतीवरती, नुसतं लिहिला तरी एक श्लोक किंवा एक चौथाही श्लोक, तर त्या घरामध्ये साक्षात भगवंताला थांबावं लागतं म्हणलेलं आहे. बांधून ठेवल्यासारखं होतं भगवंताला घरामध्ये जर कोणी लिहिला तर श्लोक एखाद्या भिंतीवरती भागवताचा चौथा भाग जरी लिहिला तरी त्या घरामध्ये भगवंताला राहावं लागतं. आणि ज्या घरामध्ये भगवंत राहतात तिकडे काय येतं, लक्ष्मी पण येते. आणि जिकडे भगवंत आणि लक्ष्मी आहेत तिकडे भूत येतात का, तिकडे काय येतं का, काहीच येऊ शकत नाही. म्हणून ज्या घरामध्ये भागवत आहे त्या घरामध्ये कधीही अभद्र होत नाही. नष्टप्रायेषु नित्यम भागवत सेवा. ज्या घरामध्ये नित्य भागवताची पूजा होते, नित्य भागवत तिथं भूत पिशाच तुमच्या पुढं बसून जरी तुमच्यावर कोणी भूतपादा केली, करणी केली तरी ते लागू शकत नाही तुम्हाला. काय मोठे मोठे ब्रह्मराक्षस सुद्धा फेल होतात ते भागवतापुढे. हे भागवत म्हणजे सगळ्यावरचं मोठं सोल्युशन आहे, उत्तर आहे. तर हे भागवतामध्ये एक कथा सांगतो तुम्हाला. भक्तिविनोद ठाकूर जे आहेत, तर भक्तिविनोद ठाकूर हे कोण आहे, तो प्रभुपादांच्या गुरूंचे वडील आहेत भक्तिविनोद ठाकूर. तर हे महान संत होऊन गेले, मायापूरमध्ये राहायचे, मोठे जिल्हा न्यायाधीश होते. आणि केदारनाथ दत्त त्यांचं नाव होतं. काय नाव होतं, तर हे भक्तिविनोद ठाकूर यांच्याकडे इंग्रज लोक आले. आणि इंग्रज लोक आले आणि त्यांच्याकडे म्हणले, प्रार्थना करायला लागले, देअर इज अ banyan tree and those who passes under the tree next day there will be the bones. ते म्हणले एक वडाचं झाड आहे म्हटले, आणि त्या वडाच्या झाडाखालनं कोणी गेला की म्हणले तो गायबच होतो म्हणले तिकडं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला हाडत दिसतात सगळे तिकडं म्हणले, सापडतच नाही तो माणूस. तर तुम्ही काहीतरी करा असं म्हणले ते इंग्रज लोक. आणि मग त्यांनी ते इंग्रज लोक आल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, काय नाही, एक भागवत घेतला, ग्रंथ घेतला, त्या झाडाखाली गेले आणि 7 दिवस भागवत वाचलं त्याने झाडाखाली जाऊन. 7व्या दिवशी तो ब्रह्मराक्षस प्रकट झाला. ते झाड फुटलं, त्याचं ते मोठं झाड होतं वडाचं, ते असं फुटलं, 2 तुकडे झाले त्याचे, आणि त्यातनं ते राक्षस प्रकट झाला. ब्रह्मराक्षस होता तो त्यांच्या पाया पडला आणि तो मुक्त झाला संसारातनं. भागवत ऐकून तो निघून गेला. तो इंग्रज आश्चर्यचकित झाले, म्हणले त्या दिवशीपासून परत नंतर तिथं कोणाला काय झालं नाही. तर अशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूर आणि त्यांचा मुलगा भक्ती सिद्धांत सरटे यांनी सुद्धा हा प्रयोग केलेला. तर असंच एक ब्रह्मराक्षस एका झाडामध्ये राहत होता. तर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भागवत वाचलं. भागवत वाचल्यानंतर एक पाण्याचा घडा ठेवला होता संकल्प करून. तर त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये प्रवेश केला त्या राक्षसाने, त्या ब्रह्मराक्षसाने. आणि त्या पाण्यामध्ये प्रवेश केला. 7 दिवस झाल्यानंतर ते पाण्याचं मडकं असं हवेमध्ये उडायला लागलं. सगळे ग्रॅव्हिटीचे नियम सगळे फेल झाले तिकडं. हवेत वर चाललं ते सगळं पाण्याचं मडकं, वर गेलं, खाली पडलं नंतर, आणि ते जे पाणी सगळं सांडलं खाली. ते पाणी सगळं वाहत 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 भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर बसले होते उंच आसनावर, तिकडं उलटं वर व्हायला लागलं पाणी, आणि त्यांच्या चरणाला येऊन स्पर्श केलं. आणि अशा प्रकारे त्यामध्ये तो जो राक्षस होता ब्रह्मराक्षस त्याची मुक्ती झाली केवळ भागवत ऐकल्याने. भागवत एवढं पवित्र आहे की हे भूतांची सुद्धा मुक्ती करते. माणसांचं जर काय, माणसांना मुक्ती नाही भेटणार, पण माणसांना काय भेटेल,
कृष्ण प्रेम भेटेल जो कोणी भागवत ऐकल. म्हणून आपल्या घरामध्ये भागवत पाहिजे. ज्या घरामध्ये भागवताची पूजा होते, ज्या घरामध्ये नुसतं भागवत नुसता ग्रंथ ठेवला जरी तुम्ही नेऊन हा ग्रंथ, तर तिथे काहीसुद्धा भूतबाधा करणी पिशाच काहीच लागू शकत नाही. कारण ते घरामध्ये श्रीकृष्णाला तुम्ही बांधून ठेवल्यासारखं आहे भागवत ठेवले म्हणजे. आणि त्यामुळे असं भागवत आणि काय करतं, ज्या घरामध्ये भागवत येतं तिकडे संपत्ती पण येते, श्रीमद. मग पहिल्या सुरुवातच आपण अशी केली, तिकडे काही कमी पडत नाही. भौतिकदृष्ट्या सुद्धा तो व्यक्ती संपन्न होतो जिकडे भागवत असतं ज्या घरामध्ये. आणि तो नेहमी सुखी आणि समाधानी राहतो. त्या घरामध्ये भांडणं होत नाहीत असं म्हणलेलं आहे. नेहमी भगवंताचं अस्तित्व राहतं तिकडे. म्हणून भागवत नेहमी घरामध्ये ठेवायला पाहिजे, कमीत कमी ठेवायला तर पाहिजे. आणि अनेक संतांनी इच्छा केली काय, ज्या वेळेला जब प्राण तन से निकले, ज्या वेळेला माझ्या हृदयातून प्राण निघून जाईल त्यावेळेला माझ्या छातीवर भागवत ठेवा, असं ठेवायला पाहिजे. जर घरामध्ये कोणी मरत असेल तर त्या छातीवर काय ठेवलं पाहिजे, हा ग्रंथ ठेवला पाहिजे. साक्षात श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे ह्या भागवताचे अनेक फायदे आहेत, पण वेळेच्या अभावी मी तुम्हाला सांगू शकत नाही, मला क्षमा करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.